परभणी जिल्हा परिषदेतील प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। सोबतच शाळेमधील गुणवंत विद्यार्थ्यांना देखील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। शहरातील नानखेडा रोडवर असलेल्या भाग्यलक्ष्मी लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण झालं। यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओम प्रकाश यादव, प्रकल्प संचालिका रश्मी खांडेकर यांच्यासह जिल्हा परिषदेतील कर्मचारी अधिकारी उपस्थित होते। भाग्यलक्ष्मी लॉन्स परभणी या ठिकाणी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हाभरातील एकूण प्रति तालुक्यातील 9 प्रति तालुक्यात एक याप्रमाणे एकूण 9 प्राथमिक शिक्षकांना, 2 माध्यमिक शिक्षकांना व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त अशा 4 शिक्षकांना, अशा 15 शिक्षकांना या ठिकाणी पुरस्कार वितरण सोहळा पार पडत आहे। या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी शुभेच्छा संदेश सर्व शिक्षकांना दिलेला आहे। त्याचबरोबर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व जिल्हा परिषद विभाग प्रमुख, त्याचप्रमाणे आमच्या विभागाच्या विभागीय सचिव, महाराष्ट्र शासनाचा जो SSC व HSC बोर्ड विभागीय सचिव आदरणीय डॉक्टर वैशाली जामदार मॅडम याही ठिकाणी उपस्थित होत्या। एक सुंदर असा सोहळा शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी शिक्षकांना सन्मानित केलं। धन्यवाद। नक्कीच आपण जी पुरस्कार योजना या ठिकाणी राबवलेली आहे, यामध्ये राज्य शासनाच्या धर्तीवर, राज्य शासनाने जे शासन परिपत्रकानुसार निकष दिले त्याच धर्तीवर आपण ही योजना कार्यान्वित केलेली आहे। राज्याने जे निकष ठेवले त्याच धर्तीवर जिल्हा स्तरावर शिक्षकांची निवड केलेली आहे। परंतु त्याचबरोबर मला हे या माध्यमातून सर्व इतर शिक्षकांना हे निमित्त मात्र प्राथमिक स्वरूपात आपण पुरस्कार प्रदान केले, पण जिल्हाभरामध्ये असे प्रयत्नवादी चांगले प्रयत्नशील शिक्षक आहेत। त्यांना या निमित्ताने मी एवढंच आवाहन करू इच्छितो की आपला जिल्हा येणाऱ्या काळामध्ये 2025च्या राष्ट्रीय संपादन सर्वेक्षणामध्ये पहिल्या 5 मध्ये यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे। विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आपण प्रयत्नशील व्हावे। धन्यवाद। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।